नमस्कार. एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी नाथा सावंत. एकीकडे गॅस नोंदवण्यासाठी मोठ्या रांगा लागत आहेत, तर दुसरीकडे मात्र गॅस जवळपास 20 ते 25 दिवस मिळत आहे. अशी परिस्थिती असताना टेंभुर्णी येथील बेंबळे रोड येथील दयानंद कावरे यांच्या घरी गॅस लिकेज झाल्यामुळे मोठा अनर्थ या ठिकाणी झालेला आहे. दयानंद कावरे वय वर्ष 38 हे 70% अंदाजे भाजलेल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे. त्याचबरोबर गौतमी कावरे वय वर्ष 12 ही सुद्धा यामध्ये जबरदस्त भाजलेली आहे. त्याचबरोबर विलास मच्छिंद्र सातव वय वर्ष 42 हे सुद्धा या गॅसच्या भडक्यामध्ये जखमी झालेले आहेत आणि यांना उपचारासाठी विलास सातव यांना टेंभुर्णीमध्ये उपचार घेत असून दयानंद कावरे आणि गौतमी कावरे यांना सोलापूरला पाठवण्यात आलेलं आहे. याचा मोठा इतका स्फोट होता किंवा इतका मोठा दणका होता या गॅसनं घेतला होता की अक्षरशः पुढे बसवलेला दरवाजासुद्धा एक 10-20 फुटावरती उडून गेलेला आहे आणि घरातील सर्व कपडे पेट घेतल्यामुळे हे सर्वजण तिघेजण गंभीर जखमी झालेल्याची घटना सध्या टेंभुर्णीमध्ये घडलेली आहे. शेजारी पाजाऱ्यांनी आम्हाला दिलेली प्राथमिक माहिती, या प्राथमिक माहितीच्या आधारे आम्ही तुम्हाला कव्हरेज देत आहोत. यातील घेतलेला मी वृत्तांत नक्की पहा. स्लायडिंगच्या काचा सुद्धा या ठिकाणी उडून गेलेल्या आहेत, फुटलेल्या आहेत आणि घरामध्ये मोठाच जाळ या ठिकाणी झाला होता. यामध्ये 3 जण या ठिकाणी होरपळलेले असून 60 ते 70% या ठिकाणी भाजल्याची शक्यता आहे. आपण जर या साईडला बघितलं तर कपडे बिपडे जळून पडलेले आहेत आणि या आगीमध्ये संपूर्ण घरामध्ये आग भडकली होती. गॅस एकदम लिकेज झाला असावा किंवा काय झालं हे मात्र समजू शकलं नसलं तर आपण सांगता की पर्स असेल, ते पर्स सुद्धा या ठिकाणी जळलेले आहे. म्हणजे घरामध्ये मोठा या ठिकाणी जाळ लागण्याची शक्यता आहे. कपडे सुद्धा पेटलेले आहेत आणि तिघजण या ठिकाणी यामध्ये गंभीर असे भाजले गेलेले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर किंवा पुणे या ठिकाणी नेलेलं असून घरामध्ये आपण जर पाहिलं तर कशा पद्धतीने फ्रीज असेल, बाटल्या असतील, या फ्रीजवरच्या बाटल्या असतील, सर्व या ठिकाणी जळून खाक झालेले आहेत आणि दोघांना या ठिकाणी महाभयंकर या ठिकाणी जळलेले आहे. डॉक्टरांनी सांगितलं की 60 ते 70% भाजल्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवलेला आहे आणि असाच पद्धतीने आपण बघितलं तर कांदेसुद्धा असतील, ते कांदेसुद्धा या ठिकाणी जळून गेलेले आहेत. ते मोबाईल असतील किंवा सर्व काही या ठिकाणी जळून गेलेलं आहे. नाही कारण स्फोटच झालेला असावा, कारण त्याशिवाय एवढ्या मोठ्या स्वरूपात या काचा ज्या आहेत त्या काचा तडकू शकणार नाहीत किंवा एकतर मोठ्या प्रमाणात आग घरामध्ये लिकेज झाल्यामुळे झाली असावी असा अंदाज वर्तवला जातोय. हा भयंकर जाळ असण्याची शक्यता याकडे वर्तवली जाते आणि या घराचा जो दरवाजा आहे तो दरवाजा सुद्धा या ठिकाणी जो दरवाजा आहे आपण पाहताय की दरवाजा कशा पद्धतीने या ठिकाणी जो फायबरचा दरवाजा आहे तो सुद्धा या ठिकाणी बाहेर येऊन पडलेला आहे किंवा टाकून दिलेला आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी एकीकडे गॅसचे भाव वाढत आहेत आणि दुसरीकडे मात्र या ठिकाणी गॅस लिकेज झालेला आहे की स्फोट झालेला आहे. आग कशामुळे लागली, गॅस लिकेज झाल्यामुळे एखाद्या वेळेस आग लागली असेल अशी तर शक्यता सध्या वर्तवली जाते. आणि या जे आहेत जे जखमी झालेले आहे, जे भाजलेले आहेत, त्यांना पुढील उपचारासाठी टेंभुर्णीतून पुढे